नमस्कार. सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण आवळा मुखवास बनवणार आहे. हा आवळा मुखवास वर्षभर असाच राहतो. आवळा मुखवास बनवण्यासाठी मी येथे 1 किलो आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. हे आवळे आपल्याला या पद्धतीने खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचे आहे. आवळ्यामध्ये विटॅमिन सी सर्वात जास्त असते. कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स, आयर्न, पोटॅशियम असे महत्त्वाचे पोषक तत्वे असतात, जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असते. आवळा हे एक असं फळ आहे, आयुर्वेदामध्ये याची तुलना अमृतासोबत केलेली आहे. आवळा इन्शुलिनला मेंटेन करतो. ज्यांना डायबिटीज आहे, शुगर कंट्रोल करण्याचे काम आवळा करतो. आवळा वेट लॉससाठीही खूप उपयुक्त आहे. अनोशापोटी आवळा ज्यूस घेतला तर ॲसिडिटी होत नाही, पोट साफ होण्यास मदत होते. लिव्हर प्रॉब्लेमसाठीही आवळा अतिशय उपयुक्त आहे. लिव्हरला सूज असेल, इन्फेक्शन असेल, लिव्हर फॅटी झाला असेल, अशा वेळी आवळा खाल्ला तर लिव्हरचे कार्य वाढते, म्हणजेच लिव्हर चांगले काम करतो. आता येथे आपले सर्व आवळे किसून झालेले आहे. आता आपल्याला यामध्ये चवीपुरती पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि चवीपुरते थोडेसे जिरे टाकायचे आहे. जिरे हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. ॲसिडिटी कमी करण्याचे काम ते करते. चवीपुरते मीठही आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे. हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही हाताने छान चोळून घ्यायचे आहे, जेणेकरून साखर, मीठ आणि जिरे हे सर्व घटक आवळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स केले जातील. हे सर्व मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे. याला उन्हामध्ये वाळायला कमीत कमी 3 दिवस लागतात, कारण आपण यामधील ज्यूस काढून घेतलेला नाही. तो ज्यूस या मिश्रणामध्येच आपल्याला सुकून घ्यायचा आहे. त्यामुळे या आवळ्याच्या चूर्णाला टेस्ट खूप छान लागते. आता जेवढे तुम्ही पातळ याला सुकायला घालाल, तेवढा तो लवकर वाळणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने 2 भांड्यामध्ये मी हे मिश्रण वाळून घेतलेले आहे. 3 दिवस मला हे मिश्रण वाळण्यासाठी लागले. केवळ 3 साहित्यामध्ये आपला हा आवळा मुखवास तयार होतो आणि हा वर्षभर असाच राहतो. असा हा बहुगुणी आवळा मुखवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.